आज मी बनवला होता अंडा पनीर मसाला. अंडा पनीर मसाल्याची रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. तर इथे मी 3 अंडी घेतली, त्याला फोडून फेटून घेतलं छान प्रकारे. त्यामध्ये मी हळदी पावडर, गरम मसाला आणि भरपूर अशी कोथिंबीर ॲड करून छान प्रकारे पुन्हा एकदा फेटून घेतलं. त्यानंतर मी याला वाफेवरती 10 ते 15 मिनिटं होण्यासाठी ठेवलं. साईड बाय साईड इथे मी मसालासुद्धा बनवायला घेतला होता. तर इथे मी मसाल्यामध्ये तेल आणि जिरे, खडा मसाला आणि 3 चॉप केलेली कांदे आणि 2 हिरवी मिरची हे कट करून मी छान प्रकारे याला फ्राय करून घेतलं. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट, 3 टोमॅटो आणि कांदा हे मी इक्वल घेतलेला आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला, लाल तिखट अशी जगभरातली मी मसाले ॲड करून छान प्रकारे मसाला फ्राय करून घेतला तेल सुटेपर्यंत. त्यामध्ये मसाला जळायला लागला की थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता तुम्ही. तर इथे मी थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं. तर इथे माझे पनीर रेडी झालेलं आहे. तर मी याला कट करते. तर तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. तर मला जसे पाहिजे मी त्या पद्धतीमध्ये करून घेतले. तुम्ही हे क्यूब शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. मी इथे शॅलो फ्राय केलेलं नाही, डायरेक्ट मसाल्यामध्ये ॲड केले. छान प्रकारे याला 10 ते 15 मिनिटं पुन्हा मंद आचेवरती वाफवून दिलं. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आणि इथे अंडा पनीर मसाला रेडी आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब.